संध्याकाळी लवकर जाऊ मग. हो हो चल मा येतो. चला का? हा जा. संध्याकाळी काल लवकर यायला लागते. कुठे जावं लागते का? कुठे चालले गेले का? नाही हे तर काही मला सांगत नाही. निघे लोक सांगत नाही म्हणलं मला. बुसकून जाते इकडे, बुसकून जाते तिकडे. मी म्हणतो आता रंदावनात होती, कुठे गेली हो? हे असते तिकडे टाकी अंग. कमाल आहे ना बी, पायाला तिला भिंगरीच आहे हिचे. तू घरी असे लोक तिचा धंदा होते. झाला आता तिचा धंदा. आता गुंडाय गंडाय केलं की निघाल्या बाई दौऱ्यावर. आता काही वावरातला हो का नाही, काय नाही. लागली कान कोऱ्याली. हो घरचा धंदा उडीच करते. जाऊ दे कुठे नादी लागू. चल बाई भांडे घास तुम्हाला. आता वावरात कामही नाहीत ना मग. आता उल्लंगवाड्यावर चाला. आता काय काम आहेत. बरं चाल येतो मी. हा जाय बापा. सारा घराचा भार तुले सांभाळा लागते. नाही तर काय तर ते टिमिक 8-10 दिवस कामाला जाते आणि सारा गाव डोक्षार घेते. मी वावरात गेली, म्या मजुरी कमावली आणि तू वर्षभर चक्रा मारत माय बाई. तर ती जाऊन का तुले का बसा लागते? असं आहे का? सायाची फॅक्टरी आहे म्हणून तुले लय जवायचा मान आहे. तर ती काम करायला लावत अशीन. सोबत नाही पण तो सायाले. स्वतः मोठा सुटात बुटात 4 चाकीत हेंटे जवायले सायकलच्या पायडल मारत येते. पण असं नाही म्हणत की जवाई बा घे ना एक गाडी तुम्ही. असं नाही निघत त्याच्या तोंडातून. ते बायको तर बोली नाकानं लिंबू शिलते. मा भावानं नोकरी दिली, मा भावानं नोकरी दिली. आणि जवाई सायकलच्या पायडल मारत येते तर सायाले लाज नाही वाटत? स्वतः मोठा त्या कारीतून उतरते. तर एखादी कार नाही पण कमीत कमी 2 चाकी जुनी. आपण का नाही म्हणतो? जुनी का देऊ शकत नाही. तर मन नाही ना. पण मन पाहिजे कोणाले द्यायले. नाही मा भाऊ 2 चाकी जुनी नाही देत. हेलिकॉप्टरच घेऊन देते तुमच्या लेकाले. ले उपकार केले. त्याचा जवाई झाला तुमचा लेक. आणि तुम्ही पाय ना पाय कशी बोलते. एक शब्द खाली नाही जाऊ देत मला. अशी तोंडोतोंडी येते. अशी मुज्जर आहे. बरं मा चाललो मी. काय अरे का रे सुदामा गेला नाहीस का आज? नाही गेलो नाही. आता टायमिंग चेंज झाला आपला. आता पोझिशन वाढली. प्रमोशन झालं म्हणलं मला. आपण काम सुरू करतो. आपण साहेबाची नक्की नको सांग म्हटलं. आपल्याला तर पगार वाढ झाली नाही तर काम सोडतो म्हटलं. हो पगारही वाढ लागला की आता आपल्या आता कामही मस्त झालं. आता जायचं एवढं काही टेन्शन नाही. आपण म्हणतो तसंच आहे. तू आलो का? तू सायाची फॅक्टरी असल्या तुला असल्या काय करतो? काही बोलतं का रे बा? काय असं तसं थोडी असते का? नाही तसं काही नाही. आपल्याला काही त्रास नाही, काही नाही. कामाचे का बाहेर काम करशील तर पगार भेटते. तसं काही. चाल बरं येतो बा मी. तो बरं आहे बा. काय काकी बसली? हो बापा सांग का रे तुला काय केलं असं? तो पगारी वाढला लागेल हे झालं. सांग ना जसं मा कैलास आले. कैलासा मी काय म्हणतो, दे अच्छी नोकरी सोडून. काय गरज नाही लात मार त्याच्या नोकरीवर. त्याच्या माथा का हाय का आपण? आणि हा जर ती काम करते ना तर ती जाय तू. मा एवढं सोपं असते का? काही लावत नाही तर चांगली चालू कामाला लात मारा आणि मग काम हिंडत शोधत हिंडाव नाही. चाल येतो मी. चाल गड्या सुदामा येतो मी. हो जाय बा जाय. कैलासा मी काय म्हणतो. काय बा मा? बाबू जरासा डोक्याचा विचार करणार रे. माणसानं डोक्यानं काम केलं पाहिजे. गद्याची मेहनत नाही केली पाहिजे. रोज चालला 12 महिने 2-1.5 वर्ष होत आलं नाही नोकरी दिली तुला. त्यापासून तुला 100 रुपये तरी पगार वाढवला का तो सायानं? बरं झालं लोकांच्या घरी नाही. स्वतःच्या जवळचा पगार वाढवत नाही चिकट बोळ्याचा. काय करते एवढी मध्ये कमाई करून? स्वतःचं घर भरते. कर्मचाऱ्याला पगार द्यावा साजरा. भाईनो तो सुद्धा माझ्याच्या घरी कामाला आहे तर जाणं मग तू बी पगार वाढते ना. नाही तर तू याला धमक्या दे. तू तर याला डबल धमकी देऊ शकतं. त्याची चिठ्ठी आपल्या हातात आहे ना. काय चकचकीन तर मी पाहतो. त्याले म्हण मा पगार वाढव म्हणा. माई पोस्ट बी वाढव म्हणा. मला वरच्या पदावर घे म्हणा. मला हे काय म्हणा मी रोज मला सायकल नाही येतो म्हणा. तुम्हाला समजत नाही का? मला एक सेकंड हँड गाडी द्या म्हणा. मला झवायसारखा वागणं जरासा. तुला तर काही कळत नाही बापा. काय बा काही बोलतं. काय 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 असं असं थोडी असते. असं नसते तर मग कसं असते? काय दिलं त्याने त्याच्या बहिणीला? काय दिलं मग? एवढं जवायला दिलं शकतो. काय वाया चाललं? फुकट मागून राहिलो का? त्याच्या घरी काम करतो तू. तू असं कर. साऱ्यात वाल्या सप्त्या लोकायले ना तेली सांग पगार वाढवा म्हणा. नाही तर कावच ना करू म्हणायच्या फॅक्टरीत. बंद करून टाका म्हणा याची फॅक्टरीत काम करणं. आणि मग कोणाला कामाला लावते तर पाहू मग आपण बी कसा पगार वाढवत नाही तर. लहान झाली या बुडीची माय बाई. काय काय म्हटलं काय? जिबीला हाड आहे की नाही हाय? काय माहित सांगून राहिले तुम्ही. काय तुम्हाला उशीर नाही होऊन राहिला का? जा का मला बुडीला काय आहे? बसल्या जागेवर कुकडे डोकं फिरलं. मग म्हातारपणात सटकई आली दिले. कुकडे बडबड करून राहिले. जा तुम्ही. मग काय चुकीचं म्हणलं मी? काय चुकीचं म्हणलं? तो भावाला जसं वाटते की नाही तसं?
पाय ना सुदामा, आता 6 महिने झाले मा कैलासाच्या मागून नोकरीवर लागला म्हटलं, आणि लागलं त्याचा पगारही वाढला. काय माहिती ना बाई कोणती पोस्टही घेतली. मा पोरगा साधा आहे म्हणून का दोघे बहीण भाऊ का त्याचा फायदा घेता काय? तुला काय वाटते? मा पोराच्या मागं मी हा म्हणलं, सांगतो भावाला फोन करून, त्याचा पगार वाढला नाही तर आम्ही बी आमचं पाहून घेऊ. घ्या पाहून, घ्या ना पाहून. तुम्हाला जा शिंद जा कामाले, नाही तर तुमची आई सांगते तसं ऐका, आणि तुम्हाला कुठे भेटते नोकरी लागा. मग फुकटचं भरल्या ताटाला लाथ मारणं ही गार्यानं यालेच म्हणतात. पाय 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 कशी मुज्जर आहे पाय. कशी भावाची येच वळते. अशी म्हणते का की हो मग भावानं पगार वाढवायला पाहिजे का हो का काही. एखादी तर भावाला फोन लावून म्हणत होती, पण तिले तुझी कदरच नाही ना. तिले अजूनही तिच्या भावाचाच वळ आहे, आपला नाही. काय नदीला वाटत नाही की नवरा एवढा मेहनत करते, भाऊ एवढा पैशात लोडते, तर दिला भावान काय फरक पडते. अशी बाई पाहिली कुठे तुम्ही? तू पाय. निजला का काकी सांग, फालतू हली माय मी. झोप लागेलाय वाटते, जाऊ दे संध्याकाळी येईन. चाल मग जाऊ दे, मी बी अंग टाकतो. मग या म्हटलं दैपाच्या पायरी काकीजवळ बसतो पण टाकभर. हवा चालली का वसू? होय माय बी कहो काकी, मला वाटलं झोपच लागेलाय का, मी चालली होती आता वापस. हो बाई काय झोपते हवा. दिवसभर जांभळ येतात, झोपलं की डोळ्या काही लागत नाही. डोक्यात चालू राहतं विचार, इकडचा तिकडचा तिकडचा विचारचा. काही झोप नाही लागत, रात्री लय वाकड झोप नाही लागत. लागली की एका परी लागते, मग सकाळूनच जाग येते. पण पहिलं तर झोपच नाही लागत, तसंच दय पारून. आता काय करावं, ह्या उन्हाळ्याचे याचे कामं चालतात, नाही तर वावरायत जातात. आपण काय बसा त्याच्यापेक्षा डतो अंग टाकून. आले बा तू? काकी सकाळूनच आली मी. कसं काय बाई घरी मजेत नाही? हो काकी साजरं मजेत आहे. त्या रोजी मी गेली त्यापासून आलीच नाही. मग म्हणलं चल आता यायची भेट होते काकीची भेट होते, आली. मग असं काय एकलीच आली का? पोरग आलं संग? नाही माय एकलीच आली मी. पोरायचे कुठे रिकामा माय. आता एकाची म्हैस दुपटी आहे, तो दुधाचं आहे त्याच्या मागं, एकाच्या मागं त्याची गाडी आहे. त्याचं काय माय, त्याचं काही टाइम नाही. आपण काही म्हणतही नाही चला रे नेता का रे आणता का रे मला. आपलं पैसे घेतलं बसलं एसटीत चाललं. आता तर तिकीट अर्ध आहे. किती दिवस राहते किती नाही. कधी लाडक्या बहीणसारखं होते ते बी बंद. बस पाणी आणू का तुले? माय काकी पाणी घ्यायला आणू लागते. सकून आले मी येते होती घरी शंतरापूच्या घरी. हो ना मग काय नाही तसं म्हणलं उन्हाशी आले तर पाणी देऊ का? नाही माय बाई पाणी घेऊन नाही पाहिजे मला काही. तशी चालती. आता ते पोरगी निजली, ते लेकरू निजलं. शांती दयन निवडून राहिली, तिनं काढलं दयन. म्हटलं जाय निवड तू, मी चालली म्हटलं काकीच्या घरी. असं का? हो हो दयन निवडणं सारं बारकं चिरकं काम तिच्या सांग काय. सुन काही नाही करत, सुन पोरग घातलं की निजली. हो बाई आज पोरग बिमार राहतो माहिती, दवाखान्यात नेलं तर म्हणून लढत जाय जरा म्हणून निजले तिथे. असं का? मग काय झालं? ताप आलता. डॉक्टर नॉर्मल आहे म्हणे ताप. आता उतरलंय म्हणा, पण डॉक्टरने दिलं औषध. सांगू बाई मला माहिती नाही. व माय सामा बिमार आहे का बाई? मग मी जाईन बाई संध्याकाळी त्याच्या भेटीले. काय झालं मला लेकराले? असं साजरं खेळते व माघारी तर 2-2, 3-3 घंटे राहते. त्याची माई जाते, त्याची आजी असली थांबते ती चालली गेली ना, एकलाच राहते माझजवळ. हो आता खाली टाकून दिले की खेळते. मग लयच गुणाचा हाय बाई, लयच गुणाचं लेकरू आहे. वागवणारही पाहिजेत बरं काकी. तू साजरं वागवतो म्हणून लेकरत वगैरे राहतात. कोणाचं लेकरूत वगैरे राहिलं नाही. सगळ्याचे लेकरं वागवलीच रे. हो माघारी लेकरं आले की अजूनही सोडून देतात. ओ माहिती कळल्या वळ्यातल्या येतात. काय म्हणा लय म्हणजे त्या दिवशी तो तो हा आहे की नाही सुखदेवच्या त्याचा पुतण्याबाई कुठे असते बाई, सुरतले का कुठे असते, तो आला तर लगेच सुखदेवची बायको त्याचं पोरगं घेऊन माघारी. काकी यायला ठेवा जेवण व्हायलो का, आमचे जेवण खावणं चालू आहेत. म्हटलं जाऊ दे माय बाई. आणि ते पोरगं मस्त राहिलो, साजरं खेळलं, लढलो नाही काय नाही. तिनं त्याचं खेळणं आणून दिलं तर तेच ठेवलं मी, ते बसवलं आणि बसली मी त्याच्या संग गप्पा करत. उलसक लेकरू ते बसलं ते खेत. म्हणलं माघारी कोणतंही लेकरू राहते, कोणीही आणून देते. काहीच नाही असं की बा कोसा आणा काही. त्याचे काही धंदे राहिले की आणून देतात. हे घ्या आते बाई बघू जा पाय जा. मा टाईम जाते त्याच्यातून त्याचे धंदे होतात. तिला गॅरंटी आहे ना की बुडी बरोबर वागवते. नाही तर हलत्या भलत्या देतात का कोणाच्या घरी देते का कोणी लेकरू? लेकराचा आठ नाही काढा लागत. तोंडाची गोट आहे का? ताना लेकरापासून म्हण का मोठ्या लेकरापासून म्हण, वागवणं तोंडाची गोट नाही. आपले वागवं जीवावर येतात. आठ काढ लागते ना. तब्येत गिबेत साजली असते का की तोली? हो बाई तब्येतला काय झालं माय मला? सारं दुःख काकालेच होतं माय. ते दुःखच घेऊन गेलं त्याले.
मला काही नाही बाई, मी साजरी हा माय टन हा. जाऊ दे काकाचं बरं झालं. हा त्रास होता त्याले, त्रास नव्हता का त्याच्या जीवाचा त्रास त्यालेच बघा लागते का की आपण काही इकडून तिकडून बसू गोष्टी करू. हा पण शेवटी ज्याचा शरीराचा फक्त त्यालेच बघा लागते माय. हा हो बाई बरोबर आहे ना, आपल्याला तर वाटते माय आपल्या सोबत्यासाठी असाच. हा जाऊ दे माय, काय त्रास होताच त्याले, त्रास नाही असं नाही, त्रास होताच हो माय बाई. हा आता जाऊ दे, त्रासही मिटला ना. हा आता दुखते का काही, आता म्हणतं सिंगा दुखलं काही. हा शरीर असे लोक ज्या शरीराचे सारे भोग आहेत आणि शरीराचं सुख आहे आणि शरीराचं दुःख आहे. हा एकदा हे त्यागलं की आत्मेले काय दुःख नाही ना सुख नाही, तर त्याले नाही काही. हो ते तर आहेच माय, शरीराचंच आहे सारं. हा नाते गोते म्हण का सुख दुःख म्हण का दुखणं म्हण का काय, हा या शरीराचेच आहे सारं. आत्मा तर बिचारा ब्रह्मांडात लीन आहे, त्याचं काय नाही, कोणाशी दुःख नाही ना सुख नाही. हा मग तेच म्हणलं कसं काय बाई तुझ्या घरी साजरा आहे समजा, सुनागिना साजऱ्या राहतात. हो का की मा घरी आता काय भाड्याला कामच नाही द्यायले. हा सगळं अलग अलग केलं ना आपापलं, मग त्याचं करतात आणि राहतात. काही भाड्याचा विषयच नाही, आपापले करतात राहतात. आणि लागेल हे उन्हाळ्याचं वाळवंत माय बाई तिघी मी सारखं केलं. हो एकीमेकीले करू लागलं, हे केलं बरं आहे, मला तेच खुश की जा माय बाई भांडत नाहीत, साजऱ्या राहतात, आपापलं करतात राहतात. बरं फार सुधते, नाहीतर शेवटी देणंच आहे मग फालतू ताणून भांडू भांडू केल्यापेक्षा पहिलेच गोडे आनंदानं अलग झालं तर साजरी गोट राहते, चांगलं झालं. तू न्यारी असतो. हा न्यारी म्हणशील तर न्यारी, त्याच्यात म्हणशील तर त्याच्यात, असं आहे मला. मला काही नाही, जिनं दिला आवाज तिकडे चाललं जेवायला, नाही दिला कोण टाकली भाकर खाल्लं. मी काही रागा भरत नाही, मला कोण बोलावलं नाही. आणि मी काही हरिकही करत नाही की माय बाई तुम्ही मला बोलावलं, स्वयंपाकला नाही करा लागला नाही, मला जीव घातलं. हा खालसान तर तुमचं पुण्य, नाही घालसान तर तुमचंच पाप. आपल्या हातात जोर आहे, अजून का आपलं काही दुसऱ्याच्या हातात गेलं नाही अजून. मी मा करतो खातो साजरं, मी नसते करत. माय पोरं येतात बोलतात बसतात, सुनाई येतात. हा तसं काय बोला नाही कोणाचं, काही येतात बसतात, काही असलं नये नवायचं त्याच्या घरी तर आणून देतात. हा फार सुद्धा बाई फार सुद्धा असंच राहावं लागते, काही त्याच्या मधा ते करू नये आणि काही त्याच्या तेड्या ते जाऊ नये. फार सुद्धा दिसतात ना डोळ्यावर, राहतात ना साजरे, त्याचं हित आहे, त्याचे संसार सुखाचे आहेत, अजून काय पाहिजे माय आपल्याला. हो मग मा बी तेच म्हणणं आहे,